रात्री 12 वाजायच्या आत माझं शरीर मला परत हवं. काय आहे आता? गुड नाईट बोलायला आलो होतो. गुड नाईट. काही झालंय का? काही नाही. काही नवीन सुचतंय का तुला? असेल तर सांगून टाक. थोडा वेळ आहे तुझ्याकडे. काही सुचत नाहीये मला. मला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण नंतर बोलूया. आपण नंतर काय मुहूर्त आहे असं समज हवं तर. आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तर आत्ता हवी असतील तर मी देणार नाही. मला विचार करायला थोडा वेळ हवा. अजून कसला विचार करायचा आहे? कुठली गोष्ट कशी फिरवायची याचा कर विचार करून ठेव. माझी काही काम आहेत ती आटपून येतोच मी. मग निवांत बोलूया आपण. हा ताई बोल. निघतोच आहे मी. कामात अडकलो होतो. नाही 12च्या आत पोचेन मी तुझ्याकडे. आलोच. कोणाचा फोन होता? तुझा काय संबंध? अरे हो, तू ओळखतेस ना आता निष्काला? वकील आहे ना तुझी? तिचाच फोन होता. तिने का फोन केला होता? काहीतरी काम आहे तिचं माझ्याकडे. काय काम? प्रत्येक गोष्ट तुला सांगायला हवी का? तुझी वकील आहे, तुझ्या केसबद्दल काहीतरी काम असेल. तू तिला भेटायला जाणार नाहीयेस विक्रांत. काय? तुझीच वकील आणि तूच सांगतेस जाऊ नकोस. हा काय नवीन प्लॅन आहे का तुझा? तू तिला भेटायला जाणार नाहीयेस विक्रांत. काय नाटकं चालले तुझी सुलेखा? तुला कसल्या तरी प्रश्नांची उत्तरं हवी होती ना? काहीतरी प्रॉब्लेम आहे. गोल आहे कसलं तरी. 3 दिवस माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देणारी मुलगी अचानक मला विचारतीये तुला कसली तरी उत्तर हवी होती म्हणून. सुलेखा तुझी नाटकं बंद कर. मी अभिमान नाहीये. त्यांनी जो मूर्खपणा केला तो मी करणार नाही, कळलं ना? त्यांनी स्वतःची जी अवस्था करून घेतली ती मी माझी होऊ देणार नाही. तेच सांगते विक्रांत. अभिमानने जी स्वतःची परिस्थिती करून घेतली तशी तुझी होऊ नये म्हणून नको जाऊस. शट अप. धमकी देतेस तू मला? विचार करून ठेव. नीट विचार करून ठेव.
I will be back, Sulekha. मालक परत येऊन उभे राहिलात. किती वेळा वाट बघणार आहात? घरात आदिनाथला इथूनच घेऊन गेले ना रे. मनात एक भाबडी आशा आहे, इथूनच परत येईल तो. मालक हे काय चाललंय हो आपल्या घरात? कुणाची तरी दृष्ट लागली नाही तर बघा ना, आधी आला काय, पोलीस आले काय, त्याला घेऊन गेले काय. आज शुभ्राताई आली तर तिच्या समोर जाण्याची माझी हिंमतच झाली नाही. काय नशिबात लिहिले बिचारीच्या. जाण्यापूर्वी आदिनाथ एक वाक्य बोलला होता, आपलं नशीब आपणच घडवतो आणि बिघडवतोही. मालक म्हणजे आपल्या आधीच्या हातून असं काही घडलंय ज्यामुळे पोलीस त्याला घेऊन गेले? सुक्याबरोबर ओलही जळतं विष्णू, असंच काहीच घडलंय. मालक आपल्या आधीच्या हातून काही चूक घडली नाही ना? नाही. आदिनाथशी बोलल्यावर त्याला जाणवणारी भीती ही त्याच्या हातून काही घडलंय अशी नव्हतीच. तो पहिलं वाक्य बोलला ते सुलेखाला पोलिसांनी पकडून नेलंय. सुलेखा म्हणजे? आदिनाथची पत्रिका हे सुचवतेय की हितशत्रूंपासून त्यानं सावधगिरी बाळगावी. विष्णू, या जगात शत्रू ओळखणं खूप सोपं असतं, पण हितशत्रू ओळखणं खूप कठीण असतं. आपल्या अडीअडचणीला जो मदत करतो तो आपला मित्र, पण जो अनपेक्षितपणे अडचणी निर्माण करतो तो हितशत्रू. या सगळ्या वाईटातून एक गोष्ट चांगली घडली आहे, आणि ती म्हणजे सुलेखा आदिनाथची हितशत्रू आहे हे समजलं आहे. मालक हे तुम्ही शुभ्राताईंना सगळं सांगितलं नाहीत ना? सगळं नाही, पण आवश्यक तेवढं सगळं सांगितलं. आता तिनं काही गैरसमज करून नाही घेतले म्हणजे मिळवलं? नाही घेणार, कारण तिच्या डोळ्यात तोच विश्वास होता.
एक वेगळी चमक होती, ओळखीची. बरं झालं मी तिला सगळं सांगितलं, कारण वडीलधाऱ्यांपासून काही लपवून ठेवू नये असं म्हणतात. वडीलधारे म्हणजे? ओ विष्णू, मी म्हटलं ना तुला, तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तेच तेज, तेच पावित्र्य, तोच विश्वास. मी आत्तापर्यंत ज्या शुभ्राला भेटलो ती शुभ्रा, आणि आज मला जी भेटली ती शुभ्रा, या जमीन आसमानाचा फरक होता. माझं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतंच, कारण माझ्या डोळ्यासमोर उभी होती मूर्तिमंत पार्वती वहिनी. पार्वती वहिनी. सॉरी, उशीर झाला. उशीर नाही झाला अजून. 12 वाजले का? 12 वाजायचेत अजून माझ्या घड्याळ्यात. आधी सावंत. या सर. कुठं आहेत विक्रांत भोसले? कुणाले पण आत टाकलं की काम संपत नसतात सावंत. बरोबर बोलला सर. कुणालाही आत टाकलं म्हणजे कामं संपत नाहीत ना. तेही कामात असतील. अरे वा, तसं पण 2 दिवसात लय भारी मजल मारली बरं का विक्रांत भोसलेनी. अभिमान सरंजामे मृत्यू प्रकरणात काल 1 जण लॉकअपमध्ये होता, आज दोघं आहेत. चांगलंय. कसून चौकशी चालू. असं का? कोणाची? सुलेखा राऊतची. आणि त्या आदिनाथ शास्त्रीचं काय? त्याचीही चालू आहे. मग काय ठरलंच असेल की कोणाला सोडायचं, कोणाला गुन्हेगार ठरवायचं ते. म्हणजे इथं पण एखादं नातं असेलच की सावंत, सुलेखा राऊतची नाहीतर आदिनाथ शास्त्रीशी. बरं आता मला सांगा, ही चौकशी गाव गप्पांची आहे का पोलिशी? अर्थात पोलिस आहे. मग याचं रेकॉर्ड का नाही आहे आपल्याकडं? पोलीस स्टेशन म्हणजे काय धर्मशाळा वाटली? पाहिजे त्याला बोलवा, चौकशीसाठी आत घ्या, गप्पा मारून झाल्या की द्या सोडून. हा सर. कोणती फाईल सर? नाही पोचली. काय आहे त्याच्यात? मी लगेच कामाला लागतो सर. सावंत. या सर. हेडक्वार्टरमधून फोन आला होता. पुण्याला एक केस झाली आहे 420ची. फाईल पोचल, त्यात एक स्केच आहे, ते माझ्याकडे घेऊन यायचं. समजलं? यस सर. आता आपण पण कोणाले तरी आत घेऊ ना, नुसत्या चौकशीसाठी आणि गाव गप्पांसाठी नाही बरं का. या लवकर घेऊन फाईल. यस सर. ताई, तुला बोलायचं आहे ना माझी काहीतरी? बोल ना.
सुलेखाला का पकडलं? अभिमान सरंजामे मृत्यू प्रकरणी ती संशयित आरोपी आहे म्हणून. तुला काय वाटतं, सुलेखाने खरंच मारलं असेल अभिमानला? हा सावंत बोला. नाही, मी कामात आहे. तासभर तरी लागेल. उद्या सकाळी. थँक्यू सावंत. हा, तू काय बोलत होतीस? अभिमानला खरंच मारलंय सुलेखाने? तू का इतकी चौकशी करतेस? तुझा या केशी काही एक संबंध नाही असं तूच म्हणाली होतीस ना. आणि इनफॅक्ट मलाच काही प्रश्न विचारायचे तुला. तू आज अचानक पोलीस स्टेशनला का आली होती सुलेखाला भेटायला? ते महत्वाचं नाहीये. तरी काही लीगल गोष्टी होत्या. हो, तिचा काय संबंध? सांगेन, पण मला आधी सांग, सुलेखाला अटक करून तू काय साध्य करणार आहेस? बऱ्याच गोष्टी आहेत. कोणत्या? तू का इतकी क्युरियस आहेस? आजपर्यंत इतकं क्युरियस मी तुला कधीच पाहिलेलं नाही आहे. मी आहे क्युरियस. आदिनाथ शास्त्रीबद्दल मी तुला एक प्रश्न विचारला होता, तेव्हा तू नाही असं म्हणाली होतीस. आता तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देत नाही असं म्हणालो तर? विक्रांत भोसले. ताई, तू फारच मनाला लावून घेतलेलं दिसतेस. बाळशास्त्रीच्या खुनानंतर फारच चर्चेत आणि संशयाच्या घेऱ्यात होती. खरंच बऱ्याच गोष्टी उघडकीस येतील. हो, आता शेवटचा प्रश्न. अभिमान खरंच मारला गेलाय? ताई, 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 काय झालं? काय झालं? लिसन टू मी, लिसन टू. ताई, लिसन टू मी. जस्ट रिलॅक्स, 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 रिलॅक्स. शांत हो, शांत हो, शांत हो. हॅलो, हॅलो, हॅलो डॉक्टर, मी इन्स्पेक्टर विक्रांत भोसले बोलतोय. हो 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 हो, सेम सिम्पटम्स आहेत. येस, करेक्ट.